मध्य रेल्वेवरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सीएसएमटीकडे 36 तासांचा ब्लॉक घेतलाय। तर या कालावधीत सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद असतील। त्यामुळे आता सीएसएमटीकडे येणाऱ्या सगळ्याच प्रवाशांचे आणि सीएसएमटी वरून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांना प्रवास करताना खूप कसरत करावी लागणार आहे। ठाण्यामधील ब्लॉकमुळे मध्य रेल्वे मार्गावरील 161 लोकल फेऱ्या आज रद्द झाल्यात, तर 7 लोकल अंशतः रद्द केलेल्या असून कल्याण ते सीएसएमटी दरम्यान किती लोकल रद्द करण्यात येतील याची माहिती देण्यात आलेली नाहीये। तर या मेगा ब्लॉक दरम्यान कार्यकालीन कामकाजाच्या दिवशी शेकडो लोकल रद्द होणार असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे। किमान 1 आठवडा आधी मेगा ब्लॉकची माहिती देणं अपेक्षित होतं आणि अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होतीये। मध्य रेल्वेनं 3 दिवसांचा मेगा ब्लॉक जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर आता बेस्ट उपक्रमाकडून अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतलाय। 31 मे रोजी रात्री 12:30 वाजल्यापासून 2 जून दुपारी 12:30 वाजेपर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त सेवा देण्यात येणार आहे। ठाणे आणि सीएसएमटी येथील कामासाठी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी ब्लॉक असून या काळात लोकल प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून आता एसटी महामंडळानं ब्लॉक काळात जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। तर कुर्ला, नेहरू नगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 जादा एसटी बसेस चालविल्या जाणार आहेत। सध्या मुंबई आगारामधील 26 आणि ठाणे आगारातून 24 गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय। पश्चिम रेल्वेकडून विरार वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक 90 वर स्लॅबद्वारे स्टील गर्डर बदलण्यासाठी 1 आणि 2 जूनच्या मध्यरात्री 12:20 ते सकाळी 6:20 ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या जातील, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत। मेगा ब्लॉकचा परिणाम डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर होण्याची शक्यता आहे। 3 दिवस मेगा ब्लॉक जाहीर झालाय, शेकडो लोकल रद्द झाल्यात, त्यामुळे आता डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर ताण येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। नवतपाचा आज 7वा दिवस आहे। वाढत्या तापमानामुळे 6 राज्यांमधील 65 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय, तर सर्वाधिक मृत्यू बिहारमध्ये झालेत। त्यामुळे आता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या। दिल्ली एनसीआरसह उत्तर पश्चिम भारतात उष्णतेची लाट सुरू आहे, तर आज आणि उद्या लाटेचा प्रभाव अधिकच तीव्र राहणार आहे। राजधानीमध्ये उष्माघातामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे। गोंदिया जिल्ह्यामधील तापमानाचा पारा 45 अंशावर गेलेला असून रात्री देखील उकाडा जाणवतोय। दरम्यान हवामान खात्यानं 1 आणि 2 जूनला जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे। रबी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी शासनाने 31 मे पर्यंत मुदत दिल्यामुळे धान खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे। आतापर्यंत केवळ 77,000 क्विंटल धान खरेदी झाली आहे, तर मोठ्या प्रमाणात धान खरेदी होणं शिल्लक आहे आणि इतक्या कमी कालावधीत धान खरेदी कशी पूर्ण होणार असा प्रश्न त्यामुळे निर्माण झालाय। पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीची आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे। पुणे पोलिसांनी या संदर्भात बाल न्याय मंडळाला पत्र लिहिलंय। मंडळाने परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखा अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहे।